हाय फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स. थोडं काय होणार काय? हॅलो फ्रेंड्स, माझं नाव सुदर्शन आणि माझ्यासोबत अंबादास सर. तर आम्ही प्लॅन बनवला होता की मूवी बघायचा पुष्पा 2. तर सर बोलत होते की चला मूवी बघायला जाऊ जाऊ जाऊ. मग माझं म्हणणं आहे, आता कसं आहे, खूप फ्रेंड बोलत होते की मूवी चांगली आहे चांगली आहे. तर सर बोलत होते चला आपण पण जाऊया मूवी बघायला. पण मी म्हटलं सर आपण जॉबला आहे, आपल्याला सुट्टी नाही भेटत एक तर सर बोलले की संडेला जाऊ. पण संडेला जायचं एक कारण, आपण थिएटरमध्ये मूवी बघण्यापेक्षा मोबाईलवर फ्रीमध्ये बघितलेली किती चांगलं बरं. फक्त एवढंच की थोडे दिवस वेट करावं लागेल. असं पण आपल्याला ॲमेझॉन प्राईमवर तर अवेलेबल असेल. पण सर म्हणले की थिएटरमध्ये मूवीचा एक मतलब वेगळाच आनंद राहते असतं सर. तर त्याच्यामुळे सर खूपच बोलत होते सर जाऊ जाऊ. त्याच्यामुळे आम्ही उद्याचा प्लॅन केला आहे जायचा आणि उद्या मूवी बघायला जाणार आहे. तर असं मतलब तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मूवी बघितली असेल, कोणाला आवडली असेल कोणाला न आवडली असेल. पण आता आम्ही तुम्हाला आमचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहोत मूवी बघायला गेल्यानंतर. मूवी कशी वाटली आम्हाला, बघणं योग्य आहे का नाही किंवा नाही. आयमॅक्स 4D मध्ये 800 रुपये तिकीट घालून बघायला जायचं. आमच्या सरनं थिएटर पण ठरवलं आयमॅक्समध्ये जायचं बोलले, ते पण 4D. आता काय करा सर, म्हटलं आपल्याला पेमेंट आहे 500 रुपये आणि आपण 800 रुपये एक टाइमला मूवी बघत आहे. आणि तू थोडे हे स्वप्नाली आहे, हिला बोलतो चल मूवी बघायला. तर ही काय म्हणते, नाही म्हणते मला जेजुरीला जायचं म्हणते. अरे तू मूवी बघणं पाहिजे नंतर जेजुरीला जा. पण ऐकतच नाही. तर जा बोललो बाबा, नाही तर घरी तुमच्या जा, कारण तू सुट्टीचा तर पाहिजे.